गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। धानोरा तालुक्यातील मोहली गावात गांजाची अवैध लागवड करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीच्या शेतातून तब्बल 68,12,500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मोहली येथील ईश्वर सखाराम पुंगाडे हा आपल्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करतोय। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि धानोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहली गावात छापा टाकला। पोलिसांनी पंचांसमक्ष शेताची झडती घेतली असता शेतामध्ये हिरव्या रंगाची गांजाची एकूण 91 लहान मोठी झाडं आढळून आली। तपासणी दरम्यान या झाडांचे वजन तब्बल 136.25 किलो इतके असल्याचं समोर आलं। जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत तब्बल 68 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी तयार करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीसीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास धानोरा पोलीस करत आहेत। दरम्यान जिल्ह्यात अवैध कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिलाय।